भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य हत्या के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 8 सप्टेंबर 2025 सोमवार. परीक्षा आणि देवाची उपस्थिती. माझ्या बंधूंनो, तुम्ही नानाविध परीक्षेत सापडला तर त्यास सुद्धा आनंद समजा, कारण तुमच्या विश्वासाच्या परीक्षा धैर्य उत्पन्न करतो हे तुम्हाला माहीत आहे. याकूब 1 अध्याय 2 आणि 3 वचन. परीक्षेच्या काळात बरेच लोक घाबरतात. जेव्हा त्यांचे प्रियजन त्यांच्यापासून दूर होतात तेव्हा ते ती वेदना सहन करू शकत नाहीत. अशा प्रसंगी काही जण तर ख्रिस्तालाच नाकारतात आणि मागे वळतात. तरीही परीक्षांची मध्यभागी देवाची उपस्थिती अनुभवणे हे एक गोड आणि गौरवशाली अनुभव आहे. म्हणून प्रेरित याकूब सल्ला देतो की आपण परीक्षांना सामोरे जातो तेव्हा त्यास आनंद समजावे. जेव्हा तुम्ही तुमच्या दुःखातही आनंद करता तेव्हा सैतान लज्जित होतो. देवाची उपस्थिती तुमच्यात परिपूर्णपणे भरू लागते. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास करून प्रार्थना केली तेव्हा परीक्षक त्यांची परीक्षा घेण्यासाठी आला. सैतानाची प्रलोभने तीव्र होती, तरी सुद्धा प्रभूने त्यावर विजय मिळविला. बायबल सांगते, मग सैतान त्याला सोडून गेला आणि बघा, स्वर्गदूत त्यांच्याकडे आले आणि त्यांची सेवा केली. मत्ती अध्याय 4:11 वचन. प्रत्येक परीक्षेनंतर देवदूतांची सेवा आणि देवाची मिठीचा दिलासा निश्चित असतो. म्हणून जेव्हा संकटे आणि आपत्ती तुमच्या मार्गावर येतात तेव्हा गुरगुर करू नका किंवा त्यांना शत्रू समजू नका. त्यांचे स्वागत मित्रासारखे करा. त्या तुमची दृढ विश्वासाचे आणि प्रभूवरील प्रेमाचे प्रकटीकरण करण्याचे सुवर्णसंधी आहेत असे समजा. योबने भयंकर परीक्षा भोगलेल्या तरी त्याला देवाची उपस्थितीपासून दूर करू शकल्या नाहीत, कारण त्याला ठाम विश्वास होता. परंतु तो माझा मार्ग जाणतो, तो मला तपासील, मी सुद्धा सोन्यासारख्या बागेत येईल. योब 23 अध्याय 10 वचन. या खात्रीन की तो परीक्षेनंतर सुद्धा सोन्यासारख्या चमकेल. योब निराश झाला नाही, तो देवाची उपस्थितीत दृढ उभा राहिला. येशू ख्रिस्ताकडे बघा, जो आनंद त्यांच्या पुढे ठेवण्यात आला होता त्याच्यासाठी त्याने क्रूस सोसला, लाजला, तुच्छ मानले आणि देवाची सिंहासनाच्या उजव्या हाताला बसला. इब्री 12 अध्याय 2 वचन. पापियाकडून स्वतःविरुद्ध अशी विरोधकता ज्याने सहन केली त्या प्रभू येशूकडे बघा, म्हणजे तुम्ही दुःखेन न जाता निराश होणार नाही. इब्री 12 अध्याय 3 वचन. प्रिय देवाची लेकरांनो, तो तुमचा हात धरून तुम्हाला नेईल. पुढील ध्यानासाठी वचन. माझ कृपाच तुला पुरेस आहे, कारण माझी सामर्थ्य दुर्बलतेत पूर्ण होत. म्हणून मी अधिक आनंदाने माझ्या दुर्बलतेत अभिमान मानीन, की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर बसाव. 2 कोरिंथी 12 अध्याय 9 वचन. आजचा बायबल वाचन सकाळी नीतिसूत्र अध्याय 3, 4 व 5 वचन अध्याय. संध्याकाळी 2 कोरिंथीकर अध्याय 1. धन्यवाद.